महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून मान प्राप्त केलेला सिल्वर पापलेट सध्या गंभीर संकटाचा सामना करत वसई पालघर किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळणारा हा चविष्ट कमी काट्यांचा आणि उच्च पोषण मूल्य असलेला मासा गेल्या काही वर्षात झपाट्याने कमी होत गेला आहे। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तज्ञांच्या मते पुढील 15 दिवसात पापलेटची मासेमारी थांबवावी लागू शकते आणि बाजारात मिळणारा ताजा पापलेट कायमचा दुर्मिळ होण्याची शक्यता वाढली आहे। या संकटाच्या मुळाशी एकच मोठे कारण दिसते, लहान पिल्लांची बेसुमार मासेमारी। केवळ 70 ते 100 ग्रॅम वजनाची पापलेटची पिल्ले मोठे होण्यापूर्वीच पकडली जात असल्यामुळे 300 ते 500 ग्रॅमचा दर्जेदार पापलेट आणि त्याहून मोठा सुपर सरगा आज जवळजवळ दिसेनासा झाला। सातपटी मच्छीमार सोसायटीच्या अहवालानुसार गेल्या 12 वर्षात पापलेटचे एकूण उत्पादन 20 ते 30% घसरले आहे, तर निर्यातीत सर्वाधिक मागणी असलेल्या मोठ्या सुपर सरगाच्या उत्पादनात तब्बल 95% घट झाली आहे। मच्छीमार सांगतात की हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान वाढले आहे, तर प्रदूषण आणि किनारपट्टीवरून होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यामुळे पापलेटच्या नैसर्गिक प्रजननावर गंभीर परिणाम झाला आहे। तसेच बारीक जाळ्यांचा वाढता वापर यामुळे लहान पिल्लांच्या पकडीला आळा लागत नाही। नियम असले तरी अंमलबजावणी अत्यल्प असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे। आमच्या जाळ्यात आता मासेमारीच अडकत नाही। आधी जिथे 500-700 ग्रॅमचा पापलेट सहज मिळायचा, तिथे आज 70 ते 90 ग्रॅमचा पापलेटही मिळणे अवघड झाले आहे, असे स्थानिक मच्छीमार सांगतात। उत्पादनातल्या या मोठ्या घटीचा सरळ परिणाम बाजार भावांवर झाला आहे। पूर्वी छोटा पापलेट किलोला 500 ते 700 रुपयात मिळत होता, तो आता 700 ते 1100 रुपये दरम्यान विकला जात आहे। घरगुती वापरासाठी सर्वाधिक घेतला जाणारा मध्यम आकाराचा पापलेट 1200 ते 1800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। मोठ्या पापलेटचे भाव तर 1800 ते 2500 रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत। सर्वात मोठा धक्का सुपर सरगाच्या भावात दिसतो। हा आकार आता बाजारात जवळजवळ मिळतच नाही आणि मिळाला तर त्याची किंमत किलोला 3000 रुपयांहून अधिक जाते। या सर्वांमुळे सध्या खवयांपासून ते हॉटेल व्यवसायांपर्यंत सगळ्यांनाच ताज्या पापलेटसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत। पुढील काही दिवसात जर मासेमारी थांबलीच गेली तर बाजारात ताजा पापलेट मिळण्याची शक्यता नगण्य राहील। तज्ञांचे मत आहे की पापलेटच्या पिल्लांच्या पकडीवर कठोर बंदी, बारीक जाळ्यांवर निर्बंध, समुद्रातील प्रजनन क्षेत्रांचे संरक्षण आणि नो फिशिंग हंगामाचे काटेकोर पालन अशा निर्णायक उपाययोजना तातडीने केल्या नाहीत तर राज्य मासा ही ओळख फक्त नावापुरतीच उरण्याचा धोका निर्माण झाला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।